कार्यक्रमाला बोलवलं त्यासाठी त्यांचं मन खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर इथं जमलेले सर्व आमचे प्रेक्षक मंडळी तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि जसे संजय बोबा दादा आता बोलले तुम्हाला की जे नागपूरमध्ये आपल्या आदिवासी कलाकारांनी त्या ठिकाणी तारपा नृत्य करून प्रथम पारितोषिक मिळवला, तर आम्ही जेव्हा या ठिकाणून नागपूरला जाण्याची तयारी केली तेव्हा फक्त आमचा विचार तिथे एकच होता की आम्ही नागपूरमध्ये जाऊन आपल्या पालघर तारपा नृत्याच्या त्या ठिकाणी झेंडा उभा करू असं आमची इच्छा होती। आणि आम्ही सर्व कलाकार रवी सातपुते सर असतील, किरण वरठा असेल, लक्ष्मी सातवी, त्याचबरोबर आमच्यासोबत अस्मिता कदम, तिने सुद्धा त्या नृत्यामध्ये सहभाग घेतलेला, त्याचबरोबर आरबी राऊत, अनिल राऊत, त्यानंतर मधुकर खरपडे, अरुण काकड आणि अर्चना रावते, राणी, त्याचबरोबर विशाखा दुबला, आम्ही सर्व कलाकार त्या ठिकाणी गेलो। आणि इकडनं आम्ही थकून जरी गेलो असेल तरी पण आम्ही त्या ठिकाणी जाऊन रात्री 2 वाजेपर्यंत प्रॅक्टिस केली, त्यानंतर सकाळी 5 वाजता प्रॅक्टिस केली। आमचं एकच स्वप्न होतं की आपण त्या ठिकाणी जाऊन नागपूरमध्ये आपल्या पालघरचं नाव उच्च करायचं आहे। आपण त्या ठिकाणी पारितोषिक मोठं होतं किंवा त्या उद्देशाने गेलेलो नाही आणि खरोखर आमची मेहनत वाया गेली नाही आणि सर्व पालघर कलाकारांचं, पालघर प्रेक्षकांचं सगळं आमच्यावर प्रेम होतं, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी यशस्वी झालो। त्यासाठी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार। आणि नक्की अजून कुठे आम्हाला बोलवलं तर आम्ही त्या ठिकाणी आपलं पालघरचं नाव रोशन करू। जोहार, जय आदिवासी।